स्टेअरकेसची कॉन्क्रीटची क्वांटिटी कशी काढायची ती आज आपण पाहतोय. सेक्शन काढलेला आहे, त्याच्यामध्ये ट्रेड दाखवलाय, रायझर आहे, वेस्टलर दाखवलेला आहे, मिड लँडिंग बीम दाखवलेला आहे, ठीक आहे, आणि लँडिंग मिड लँडिंग ती पण दाखवलेली आहे, ठीक आहे. ट्रेड 250 एमचा आहे, रायझर 165 एमचा आहे आणि मिड लँडिंग 1500 आहे, ठीक आहे. तर त्यासाठी सुरुवातीला काय काढून घ्यायचं, एकतर ह्या त्रिकोणी भागाचं कॉन्क्रीट काढून घ्यायचं. म्हणजेच काय, इथं मी सेक्शन काढलेलं आहे, 250 आहे, 165 आणि याची लेंथ आहे 1500, 1.5, ठीक आहे. मग सुरुवातीला आपण याचं कॉन्क्रीट करूया. क्वांटिटी ऑफ रायझर प्लस ट्रेड किंवा टप्पा, ठीक आहे. याचं क्वांटिटी कशी काढायची, तर हे हा जो प्रकार आहे त्रिकोणी, हा त्याचा एरिया काढायचा, एरिया इंटू डेप्थ म्हणजेच लेंथ, ठीक आहे. म्हणजे सूत्र कसं आहे, एरिया ऑफ बेस इंटू हाईट, म्हणजेच काय, त्याचा एरिया इंटू हाईट 1500, ठीक आहे. एरिया ऑफ बेस, बेस कसा आहे, त्रिकोणी टाईपचा आहे, मग त्रिकोणाचा एरिया काय आहे, 1/2 लेंथ इंटू ब्रेड, ठीक आहे. म्हणजे 165 इंटू 250, 165 इंटू 250 आणि हाईट जी आहे ती 1.5, ठीक आहे. मग तर काय करायचंय, त्याचा आन्सर जर काढला आपण कॅल्सीवरती तर 0.0309 क्युबिक मीटर असं येईल, ठीक आहे. मग हे टप्पे किती आहेत, हा 1, 2, 3 आणि 4, म्हणजे 4 जणांचं काढायचंय तर इंटू 4 करायचं, म्हणजे 0.0309 इंटू 4 हे जर केलं तर आन्सर येतं आपल्याला 0.1236 क्युबिक मीटर, ठीक आहे. तर यातला एका पार्टचा आपण कॉन्क्रीट काढलेला आहे. मग नेक्स्ट पार्ट कोणता आहे आपला, तर हा खालचा, म्हणजे इथून हा पूर्ण वेस्ट स्लॅब, हा या पोर्शनचा आपल्याला कॉन्क्रीट काढायचं. मग त्यासाठी आपल्याला 3 गोष्टी माहिती पाहिजे, लेंथ, विड्थ आणि थिकनेस, ठीक आहे. मग ह्याची लेंथ जी आहे, तर लेंथ माहिती आहे आपल्याला, ही 1500, ही लेंथ 1500 अशी अशी वाली, बरोबर आहे. मग ह्याची ही जी लेंथ आहे ती आपल्याला काढावी लागेल. ही लेंथ कशी काढायची, इथे काढून दाखवलेली आहे मी, ठीक आहे. ती सॉफिट आहे, सॉफिटची लेंथ काढायची. मग काय करायचंय, तर इथून हे अंतर किती आहे आपलं, 250 प्लस 250 प्लस 250 प्लस 250 म्हणजे किती झालं, 1 मीटर झालं, ठीक आहे. मग हाईट किती याची, हाईट कशी काढायची, 165 प्लस 165 प्लस 165 प्लस 165 हे झालं 0.607 मीटर. मग आपण जर राईट अँगल मध्ये काढलं तर बेस माहित आहे, हाईट माहित आहे, ह्याचा ही लेंथ काढता येईल आपल्याला, बरोबर आहे, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. मग ही लेंथ कशी काढायची, सपोज ह्याला आपण एक्स मानलं तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1 स्क्वेअर प्लस 0.66 स्क्वेअर, ठीक आहे. ह्याचा आन्सर जेव्हा आपण काढतो त्यावेळेस ती लेंथ येते 1.19 मीटर, म्हणजे आपल्याला ही भेटली 1.19 मीटर, प्रॉफिटची लेंथ भेटली 1.19 मीटर, ठीक आहे. मग लेंथ इंटू विड्थ इंटू थिकनेस, मग 1.19 इंटू 1.5 इंटू 0.15, थिकनेस आपला 150 एम आहे, ठीक आहे. मग ह्याचा आन्सर 0.267 किलोमीटर येणार आहे कॅल्सीवरती, ठीक आहे. दुसरी, आता आपण काय केलं, पहिलं क्वांटिटी टप्प्याची काढली, दुसरी बेस स्लॅबची काढली, आता तिसरा काढायचा आपल्याला मिड लँडिंग. आता काय करूया, मिड लँडिंग काढूया, ठीक आहे. तर मिड लँडिंग आपली दिलेली किती आहे, 1500 थिकनेस किती असणार आहे, 150, ओके. मग 1500 इंटू 1500 इंटू 0.15 150, ठीक आहे. ह्याचा आन्सर येत आहे 0.337 क्युबिक मीटर, ठीक आहे. 3 गोष्टी निघाल्या, एक तर टप्प्याची क्वांटिटी निघाली, बेस स्लॅबची निघाली आणि मिड लँडिंगची निघाली. आता चौथं काढूया, मिड लँडिंग बी, एमबी, एमबी या ठिकाणी दिलेला आहे, किती आहे, 200/600, ठीक आहे. आता 200 इंटू 600 इंटू 1500, लँडिंग आपली किती आहे, 1500 आहे. म्हणून काय केलं आपण, ही जी लँडिंग आहे अशी, ही आहे 1500, ठीक आहे. मग 0.2 इंटू 0.6 इंटू 1.5 त्याचा आन्सर येतं 0.18 क्युबिक मीटर, ठीक आहे. आपण काय केलंय, आता स्टेअरकेसची क्वांटिटी काढताना पहिली क्वांटिटी काढली आपण, टप्प्याची क्वांटिटी काढली रायझर प्लस ट्रेड, दुसरी क्वांटिटी काढली वेस्ट स्लॅब म्हणजे सॉफिट, ह्याची क्वांटिटी काढली, तिसरी काढली मिड लँडिंग, मिड लँडिंगची काढली, नंतर शेवटची काढली आपण मिड लँडिंगचा बी, ठीक आहे. म्हणजे 4 गोष्टी आपण काढली, त्यावेळेस हा पूर्ण स्टेअरकेसची क्वांटिटी निघालेली, ठीक आहे. मग आपण काय करूया, 0.1236 प्लस 0.267 प्लस 0.337 प्लस 0.18 ह्या चौघांची बेरीज करूया. टोटल कशी येईल आपली 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4, ठीक आहे. या चौघांची बेरीज केल्यानंतर आपला आन्सर येईल 0.9027 क्युबिक मीटर, म्हणजेच काय, तर टोटल आपल्या स्टेअरकेसची क्वांटिटी आलेली आहे 0.9076 क्युबिक मीटर, ओके.